नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशातील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे। या मुद्द्यावर कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत संसद मार्चची हाक दिल्यानंतर देशभरातून हजारो आंदोलक राजधानीत दाखल झाले। मात्र कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी जमावबंदी लागू करत या मोर्चाला परवानगी नाकारली। तरीही आंदोलकांनी माघार न घेता संसदेच्या दिशेने कूच केल्याने परिसरात मोठा तणाव झाला। या आंदोलनाची देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच राजकीय प्रतिक्रियांनाही वेग आला आहे। खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आभार मानले आहेत। नेमकं संजय राऊत काय म्हणालेत? खरंच तरुणांच्या संतापाचं श्रेय सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जातं का? पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देशभर आंदोलन करण्यात आलं। गेल्या 30 दिवसांपासून दिल्लीत देखील कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना बेमुदत उपोषणाची घोषणा केली आणि आंदोलनाला वेगळी धार चढली। दरम्यान 20 तारखेच्या संसद मार्चची घोषणा केली असताना वांगचुक यांना पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयात हलवलं आणि आंदोलनाची दिशाच बदलली। 20 मार्चच्या आंदोलनात हजारो आंदोलक सहभागी झाले असताना विविध राजकीय पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। काल दिल्लीत आंदोलकांनी संसदेत धडक दिली असताना पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला। या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले असून संसद परिसर आणि जंतर मंतर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवाय मोठमोठे बॅरिगेड्स उभारण्यात आले आहेत। अशातच हे आंदोलन तीव्र झालेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांनी केलेली पोस्ट चांगली चर्चेत आली आहे। राऊतांनी या आंदोलनाचं श्रेय सरन्यायाधीश सूर्यकांत यांना देताना त्यांचे आभार मानले आहेत। आजच्या या महान आंदोलनाचं श्रेय केवळ एका व्यक्तीला, सूर्यकांत यांना जातं। देशातील मृत व्यक्ती जिवंत करण्यासाठी आभार, अशी खोचक पोस्ट खासदार संजय राऊतांनी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी तरुणांना झुरळ संबोधलं होतं। त्यानंतर अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली। त्याला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळाला। नीट पेपर फुटीवर कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर रान उठवलं। अमेरिकेतून भारतात परतलेल्या अभिजित दिपके यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शनं केली। दिल्लीतील जंतर मंतरवर लडाखमधील पर्यावरण चळवळीतील नेते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं। हे उपोषण पुढे सरकत असताना त्यांच्या प्रकृतीला होणारा धोका पाहता दिल्ली उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केल्यानंतर शनिवारी दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून सोनम वांगचुक यांना उचलून नेलं। त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली। वांगचुक यांनी 20 जुलै रोजी देशातील जनतेला संसदेवर मार्चला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं। तसेच देशातील अनेक राजकीय पक्षांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। दरम्यान आता आंदोलन अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिगेड्स लावले होते, परंतु आंदोलक हे बॅरिगेड्स ओलांडून संसदेच्या दिशेने निघाले आहेत। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला। काही ठिकाणी लाठीचार्जच्या घटना देखील घडल्या आहेत। अशातच आंदोलन सुरू असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं। या सगळ्या सीजीपीच्या आंदोलनात विरोधकांची मात्र एकजूट दिसली। आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी येत्या काही दिवसात संसदेचं कामकाज रोखून धरण्याचा संकल्प विरोधकांनी व्यक्त केला आहे। पण या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा प्रश्न फक्त आंदोलनाचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे। वर्षानुवर्ष मेहनत घेणारा विद्यार्थी आणि आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी सर्वस्व पणाला लावणारी कुटुंब यांच्यासाठी प्रत्येक परीक्षा ही केवळ एक चाचणी नसते, तर आयुष्याला दिशा देणारा एक टप्पा असतो। अशा वेळी परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं की केवळ एका निकालावर परिणाम होत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास हादरतो। विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण होते, तर पालकांच्या मनात भविष्याची चिंता वाढते। म्हणूनच या प्रकरणात सत्य काय आहे, जबाबदार कोण आहे आणि दोषींवर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण देशाचंच लक्ष लागलंय। तर दुसरीकडे या आंदोलनामुळे राजकारणही चांगलंच तापलेलं दिसतंय। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच विद्यार्थी आणि
पालक मात्र एकच अपेक्षा व्यक्त करत आहेत की राजकारण बाजूला ठेवून शिक्षण व्यवस्थेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हावा। कोणताही विद्यार्थी अन्यायाचा बळी ठरू नये आणि मेहनतीचं योग्य मूल्यमापन व्हावं ही सर्वांची अपेक्षा आहे। या सगळ्यात संजय राऊतांनी केलेलं ट्विट मात्र चर्चेत आलं आहे आणि त्यांच्या विधानाने मोठी चर्चा सुरू झाली आहे। या आंदोलनाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, ती म्हणजे आजची जेन झी ही फक्त सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणारी पिढी राहिलेली नाहीये। आपल्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला तर हीच तरुणाई रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद करण्यासही मागे हटणार नाही। देशभरातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या तसेच तरुणांच्या चेहऱ्यावर एकच भावना दिसून येत होती, न्यायाची अपेक्षा। परीक्षा व्यवस्थेवर विश्वास टिकून राहावा, मेहनतीचं योग्य मूल्यमापन व्हावं आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये अशी त्यांची मागणी आहे। आता या आंदोलनाचं पुढे काय होणार, सरकारची भूमिका काय असेल, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कोणते निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।